नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा चॅनलवर। मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत अगदी ऑथेंटिक रेसिपी, अगदी पारंपरिक आहे। तर आज आपण बनवणार आहोत मसाले भात रेसिपी। तर त्यासाठी मी कुकरमध्ये 3 पळ्या तेल घातले। तेल छान तापलं की यात मी अर्धा चमचा मोहरी घातली, 1 चमचा जिरं घातले, पाव चमचा हिंग घातलाय, 3 सुक्या मिरच्या घेतल्यात लाल, 3 तमालपत्र घातलेत। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। 1 कांदा घातलाय बारीक चिरून, कांदा सुद्धा छान परतून घ्यायचा आहे। यात मी छोटी अर्धी वाटी शेंगदाणे घातलेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। शेंगदाणे छान परतले की यात घालायचं आहे आलं लसूण पेस्ट। तर 1 चमचा आलं लसूण पेस्ट मी इथं वापरली आहे। थोडी कढीपत्त्याची पानं घातली आहेत, 1 टोमॅटो बारीक चिरून घातलाय, छान परतून घ्यायचं आहे। आता मसाले घालूयात। चवीनुसार मीठ घातलंय, 2 चमचे गरम मसाला घातलाय, 1 चमचा मिरची पावडर घातली आहे, 1 चमचा धना पावडर घातली आहे आणि अर्धा चमचा हळद घातली आहे। आता सगळे मसाले आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत। इथं मी खड्या मसाल्यांचा वापर केलेला नाही, कारण घरात लहान मुलं आहेत आणि त्यांना आवडत नाही ते दाताखाली आल्यावर। तर मी इथं गरम मसाल्याचा वापर केला आहे जास्त प्रमाणात। तर 1 बटाटा आणि अर्धी वाटी मटार घेतले। छान सगळे मसाल्यांबरोबर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तुम्ही जर जास्त तिखट खात नसाल तर मिरची पावडर इथं स्किप करू शकता। आता यात घातलंय मी तांदळाच्या दुप्पट पाणी। तर 2.5 कप मी तांदूळ घेतला होता, 5 कप पाणी वापरलंय। तांदूळ मी इथं बासमती तांदूळ वापरला आहे। तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 3-4 पाण्याने आणि आता पाण्याला उकळी आली की यात तांदूळ घालून घेते मी। तुम्ही इथं मसाले भातासाठी इंद्रायणी, कोलम किंवा बासमती तुकडाही वापरू शकता। अर्ध लिंबू पिळून घेते, याने भाताला खूप छान टेस्ट येते। थोडी कोथिंबीर चिरून घातली आहे। आता यात 2 चमचे साजूक तूप घालून घेणार आहे। भाताबरोबर याची टेस्ट खूप छान लागते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता पाण्याला उकळी आली की आपल्याला झाकण बंद करून घ्यायचं आहे। तर फुल फ्लेमवर आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। इथं 3 शिट्ट्या झाल्या की गॅस ऑफ करूया। कुकर थंड झाल्यानंतरच आपल्याला झाकण काढायचं आहे। इथं वाफ काढून घेतली आणि झाकण उघडून बघूया आता। तर तुम्ही बघू शकता अतिशय मस्त आपला भात तयार झाला आहे। अतिशय छान सुटसुटीत असा। जास्त करून मसाले भाताला इंद्रायणी तांदूळ वापरतात किंवा बासमती तुकडा वापरतात, पण इथं सुट्टा व्हावा यासाठी मी बासमतीचा अख्खा तांदूळ घेतला आहे। तर तुम्हीसुद्धा या प्रकारे याच पद्धतीने भात बनवू शकता। अतिशय टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। 15 ते 20 मिनटं आपल्याला फक्त यासाठी लागतात। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।